मानको जिबोधराज मानको जिबोधराज टाळी टाळी मानको जिबोधराज मानको जिबोधराज मानको जिबोधराज मानको जिबोधराज मानको जिबोधराज मानको जिबोधराज. बाहेर असलेली मंडळी आत कीर्तन मंडपामध्ये येण्याची कृपा करावी. मानको जिबोधराज मानको जिबोधराज मानको जिबोधराज मानको जिबोधराज. गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुंडरीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज महाराज की जय. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दासमी अंकित वंश परंपरा दासमी अंकित. तुका म्हणे तुका मोकलिता लाज कोणा तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. प्रस्तुत आज सेवेकरिता म्हणजेच प्रवचनाकरता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधला हा अभंग आहे. तुकाराम महाराजांचा आज मुद्दाम अभंगावर बोलायचं प्रवचन आहे. कारण का इथं जगद्गुरु तुकाराम गाथ्याचं आपलं पारायण आहे. त्यामुळं प्रवचनसुद्धा अभंगावरच करावं. तुकोबरायच्या गाथ्याचं पारायण चाललं आहे. तुकोबरायच्या दरबारामध्ये आहोत आपण. ज्या ठिकाणी या तुकोबरायच्या या देहूग्रामामध्ये तुकोबरायचा जन्म झाला, तुकोबरायांचं पूर्ण जीवन या देहूमध्ये झालं, वैकुंठ गमनसुद्धा इथं झालं. अशी ही पवित्र असणारी भूमी आणि या भूमीमध्येच ह्या सर्व अभंगाची रचना झाली. आणि म्हणून प्रवचनाकरता मी हाच अभंग आज प्रवचनाकरता निवडला. खरोखर तुम्ही आम्ही सर्व जण आज भाग्यवान आहोत. फार मोठं आपल्याला भाग्य लाभलेलं आहे. ते कुठलं भाग्य लाभलं, कशाचं भाग्य लाभलं. जीवनामध्ये काही गोष्टी भाग्यानंच प्राप्त होतात. भाग्याशिवाय कुठलीही गोष्ट व्यावहारिक प्राप्त होतच नाही. तशी परमार्थिकसुद्धा भाग्याचा उदय मग ते हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय झाल्याशिवाय पारमार्थिक जीवनाची सुद्धा प्राप्ती होत नाही. परमार्थ महाधन हे जोडी देवाचे चरण. परमार्थ हा एक फार मोठं प्राप्त झालेलं असं एक मोठं धन आहे. आणि हे परमार्थिक धन प्राप्तीकरता याला भाग्यच उदयाला यावं लागतं. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे ज्ञानोबराय म्हणतात.
भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिशे. भाग्याच्या मुळंच आपल्याला हे गोष्टी प्राप्त होत असतात. त्यातलं पहिलं भाग्य आपलं असं आहे की आपण मनुष्य जन्माला आलो, हे पहिलं भाग्य आहे. बरवे झाले आलो या जन्मासी. महाराज म्हणतात बरवे झाले आलो या जन्मासी. या जन्म करता आलो, या म्हणजे या मनुष्य देहाच्या. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहाईशी. आणि हे मनुष्य देह कसं आहे, हे तो उत्तम काय आहे. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहाशी. ही एक उत्तम राशी आहे. या मनुष्य जन्माला आलो हे पहिलं भाग्य आहे आपलं. मनुष्य जन्माला आलो हे भाग्य आहे. जर करता यदा कदाचित आपण या जगामध्ये अनेक जीवराशी आहेत. याचं महाराजांनी साधारण गणित केलं की 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लक्ष केलं आणि या 84 लक्ष योनीमध्ये 4 खाणी सांगितल्या. उद्बीज आहे, अंडज आहे. उद्बीज म्हणजे बीजापासून उद्बीज आहे, अंडज आहे, जारज आहे आणि स्वदेज आहे. अशा 4 खाणी सांगितल्या. 84 लक्ष जीवराशी आणि या जीवराशीमध्ये 4 खाणी आहेत. एक उद्बीज आहे, एक अंडज आहे, एक जारज आहे आणि एक स्वदेश आहे. उद्बीज म्हणजे काय, जमिनीमध्ये पेरलं आणि पेरल्यानंतर जे उत्पत्ती होते, बियापासून उत्पत्ती. बिया असतं ना, ते बी जमिनीतनं बाहेर आलं की जे उत्पत्ती आहे, जे धान्य आहे, त्याला उद्बीज म्हणतात. म्हणजे बीजापासून उत्पत्ती. बी नाही ते तसं तयार होत नाही. कुठलंही जे तृणमूल आहे ते बीजापासून उत्पत्ती, उद्बीज म्हणायचं. दुसरी आहे अंडज. अंडज खाणी. अंडज खाणी बोललं तर काय, अंड म्हणलं तर सगळ्याला माहिती आहे. अंड म्हणलं तर तत्ती. अंडज म्हणलं तर काय, तत्ती. आणि हे तत्ती सगळ्याला माहिती आहे. ಅದ್ರಾಗ ನಮ್ಮ ಸಮಾಜದವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ. ಸಮಾಜದವನ ಅಲ್ಲ ಸಮಾಜ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತದ. उद्बीज अंडज. अंडज उत्पत्ती म्हणजे काय, अंड्यापासून तयार होतं. पक्षी, कुठलंही पक्षी ते निर्माण व्हायचं झालं तर बीजातून नाही, अंड्यामधनं होतं. त्याला काय म्हणायचं, अंडज उत्पत्ती. हे अंडज खाणे. 3वं उत्पत्ती कुठलं आहे, ಜಾರಜ. ಜಾರಜ ಜಾರಜ್ ಅಂದ್ರೇನು, ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಇದ್ದು ಅದರಲ್ಲಿಂದ ಜೀವ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ, ಗರ್ಭದಿಂದ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರೆ, ಜಾರಜ. गर्भामधून जे उत्पत्ती होते, गर्भातून, त्याला काय म्हणायचं, जारज उत्पत्ती. गर्भातून उत्पत्ती होते, जारज उत्पत्ती. आणि शेवट 4थं उत्पत्ती आहे ते स्वदेज. 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 स्वदेज म्हणजे काय, स्वदेज म्हणजे आपोआप उत्पत्ती.
त्याला बिया नाही, त्याला बी नाही, अंड नाही, तीनवं गर्भ नाही, गर्भ नाही, अंड नाही आणि बीज नाही, पण उत्पत्ती आहे. चौथं ಸ್ವದೇಜ. ಸ್ವದೇಜ ಅಂದ್ರೇನು? ಅದಕ್ಕೆ ಬೀಜ ಇಲ್ಲ, ಗರ್ಭ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಜಾರಜ್ ಗರ್ಭ ಇಲ್ಲ, ಅಂಡಜ್ ಇಲ್ಲ, ಬೀಜ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ಆದರೆ ತಂದೆ ತಾನೇ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ಬಿಡ್ತದೆ. ತಂದೆ ತಾನೇ उत्पत्ती, आपोआप उत्पत्ती होतं. ते एक जीवखानी आहे. ते जीवखानी कसं होतं ते कोणतं उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही जर 8 दिवस कपडा धुतला नाही, हे शर्ट धुतला नाही, तेच शर्ट रोज तेच शर्ट घातलं, काही दिवसानं ते शर्टमध्ये एक उत्पत्ती होते. काय उत्पत्ती होते? किंवा ज्याला जास्त केस आहेत, ಕೂದಲ ಹೆಚ್ಚು ಇದ್ರೆ ಅದ್ರಾಗ ಒಂದು ಜೀವ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ಅದ್ರಾಗ ಒಂದು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಕೂದಲ ಇದ್ದವ್ರಿಗೆ. ನಮ್ಗೆ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೂದಲ ನಾವು ಪೂರ್ಣ ಬಳಸ್ಬಿಡ್ತೀವಿ. ज्यांच्या डोक्याला केस आहेत ते डोकं जर जास्त दिवस धुतलं नाही तर ते केसामध्ये एक निर्माण होते जीव. ते जीवाचं नाव काय? ते जीवाचं नाव ಅದಕ್ಕೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಣು ಅಂತಾರೆ, ಹೌದಿಲ್ಲ? ಆದ್ರೆ ಅದರ ಖರೆ ಹೆಸರು ಮರಾಠಿದಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ. मराठीದಾಗ ಏನಂತಾರೆ? वा. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? वा. त्याला बी नाही. वा जीव उत्पत्ती होती ना, त्याला त्या वाला बिया नाही, त्या वाला अंड नाही, त्या वाला गर्भ नाही. गर्भ नाही, अंड नाही, बी नाही, पण उत्पत्ती आहे. म्हणून त्याला नाव आहे काय? वा. काय म्हटलं त्याला? वा. वा. ते बाकीचे जीव त्याला म्हणायला लागले वा. तुला जमिनीत जायचं नाही, बी नाही तुला, वा. तुला अंड्यात बसायचं नाही, वा. अंड नाही. पोटामध्ये गर्भात राहायचं नाही, वा. कोचवी नाही, वा. आपोआप जन्म होतोय म्हणून वा. त्याचं नाव वा. हे चौथं खाणी आहे. हे चारही खाणीमध्ये सगळ्यामध्ये एक नंबर उत्पत्ती म्हणजे जारज. या जारजामध्ये अनेक जीवराशी हे कशा आहेत तर त्या जीवराशीला एक आहे एक नाही, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. त्या जीवाला कुठं पाय आहे तर हात नाही, हात आहे तर पाय नाही, काही नाही. त्याला ज्ञान नाही, बुद्धी नाही. काही ठिकाणी डोळे आहेत तर कान नाही, कान असले तर डोळे नाही. पण भगवंतानी एकच एक या जारजमध्ये काय केलं तर एकच देह असा निर्माण केला. तो देह म्हणजे मनुष्य देह. आलो या जन्माशी जोड जोडिली ही मनुष्य देहाशी. मनुष्यासारखा देह भगवंतानी निर्माण केला आणि त्या देहामध्ये आपण आता आलो.
याच्या अगोदर कुठे होतो कल्पना नाही, माहिती नाही आपल्याला. आपण या जन्माला येण्याकरता किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. किती जन्म झाला, याच्या अगोदर किती जन्म झाला, कुठे कुठे जन्मलो, याला गणित नाही, म्हणजे सांगता येत नाही. पण शेवटली पाळी तेव्हा एक मनुष्य जन्म, लास्ट शेवटची पाळी हे मनुष्य जन्माची आहे. आणि आपण त्या मनुष्य जन्माला आलो हे आपलं पहिलं भाग्य आहे. आपलं पहिलं भाग्य आहे, मनुष्य जन्माला आलो. आत्तापर्यंत जे झाले ते दुःख आम्ही भोगलं, पण आम्हाला आठवण नाही. देवाने एक चांगलं काम केलं, मनुष्य जन्म शेवटला दिला, पण आतापर्यंत भोगलेले जे दुःख आहे, भोगलेलं जे जन्म आहेत, त्या जन्माचा विसर पडला. आणि देवाने हा विसर पाडला, हे चांगलं केलं. जर विसर नसता पडला तर आपल्याला खरं या मनुष्य जन्माची किंमत कळाली असती. पण आपल्याला विसरलो म्हणजे आठवणची नाही, आठवण नाही आपल्याला. कोणता जन्म भोगला, काय काय केलं, कसा आलो माहिती नाही. पण जन्माला आलो हे मोठं भाग्य आहे, मनुष्य जन्माला आलो, पहिलं भाग्य. दुसरं भाग्य, भारतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. दुसरं भाग्य असं आहे, मनुष्य जन्माला आलो पण भारतखंडे नरदेह प्राप्ती, या भारतीय संस्कृतीमध्ये श्रेष्ठ जगामध्ये असणारा आपला भारत देश, जिथं अध्यात्मानं नटलेला देश, पारमार्थिक देश, अशा देशामध्ये जन्मलो हे आपलं दुसरं भाग्य आहे. जर करता आपण बाकी इतर देशामध्ये जन्मला असतो तर आपल्याला हे सर्व आनंद पारमार्थिक भोगता आला नसता. पण आता उलट व्हायला लागलं, आता तिकडे परमार्थ आहे, आपण विसरायला लागलो. आपण त्यांची संस्कृती घ्यायला लागलो, आपले संस्कृती ते घ्यायला लागले. अमेरिकेमध्ये विठ्ठल मंदिर आहेत, अमेरिकेला भजन आहे, अमेरिकेला रोज भजन करतात. आमच्या चातुर्मासामध्ये पंढरपूरला एक बाई येते आहे, तुम्हाला सुळे महाराज माहिती आहे, ती येते देगलूरकरांच्या मठात असते, ते अमेरिकेचे आहे. पण तिला गीता मुखद्गत आहे, ज्ञानेश्वरी मुखद्गत आहे, भागवत मुखद्गत आहे. अरे तिथे येऊन 4 महिने पंढरपूरला राहून हा अभ्यास करते. ते म्हणजे हे जे समाधान आम्हाला अमेरिकेला मिळत नाही, म्हणून अमेरिकेने 4 महिने पंढरपूरला राहती आणि आपण इथनं अमेरिकेला जातो आणि पुन्हा म्हणतो आमचा मुलगा फॉरेनला आहे. काय मूर्खाचं काम बाजार आहे. फॉरेनचे इथे यायला लागले ते भोगण्याकरता. लौकिक भोग अमेरिकेमध्ये आहेत, जे लौकिक भोग ऐश्वर्य परदेशात आहेत. पण खरं जे आत्म जे आहे ते भोग इथंच आपल्याला मिळतं. भारतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती, हे दुसरं भाग्य. तिसरं भाग्य आपल्याला एक लाभलं, आपण भारतात जन्मून सुद्धा एखाद्या वारकऱ्याच्या घराण्यामध्ये, पारमार्थिक वृत्ती असणाऱ्या घराण्यामध्ये, चांगल्या घराण्यामध्ये जन्मलो, हे तिसरं भाग्य आहे आपलं. आणि जन्मून आपण भगवंताचे दास झालो, वारकरी झालं, हे चौथं भाग्य आपल्याला, चौथं भाग्य आहे.
हे चौथं भाग्य आहे. ही बुद्धी जी येणं कठीण आहे. बाकी काही मनुष्याला लग्न करावं हे सगळ्यालाच वाटतं. बायको करावी हे कोणाला नको वाटतं? सगळ्यालाच करू वाटतात. मिळत नाही तो प्रश्न वेगळा, पण सगळ्यालाच करू वाटते. घर बांधावं सगळ्याला वाटतं. पैसे मिळावे हे सगळ्याला वाटतं. लौकिक भोग मिळावे हे सगळ्याला वाटतं. पण मी वारकरी व्हावा हे वाटणं हे भाग्य मोठं आहे. भाग्य मी वारकरी व्हावा, मी वारकरी व्हावा हे भावना येणी. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. हे वृत्ती येणं फारच कठीण आहे. याला पूर्वजन्माची पुण्याईच असावे लागते, याच्याशिवाय जमत नाही. आज विचार करा, आपण एवढा मोठा इथं कार्यक्रम करतोय, याच्यामध्ये हजारो लोक आपण इथं जमा होतोय, पण किती लोकाला माझा उद्धार व्हावा असं वाटतं? वाटत नाही. उद्धार व्हावा तर जाऊ द्या, पण मी पारमार्थिक व्हावं असं कोणाला वाटतं का? अरे हे सद्बुद्धी येणं हे सुद्धा भाग्य लागतं. आज इतके वर्ष झालं, 60-70 वर्ष झालं मी फिरतोय, सर्व समाजामध्ये फिरतो. प्रत्येक ठिकाणी भांडणं ऐकतो. बापाच्या प्रॉपर्टीसाठी सगळे भांडतात. काही वेळेस आमच्याकडे येतात, महाराज हे जरा आमचं घरचं मिटवा. मग वाटणीमध्ये भांडणं असतं. मला पैसे मिळावं एवढं, मला सोन्याचा भाग मिळावा, मला घराचा भाग मिळावा, हे मिळावं ते मिळावं असं सगळ्याला वाटतं. पण असं कोणी मुलगा भांडण करत नाही की बापाची माळ मला मिळावी म्हणून कोणी येत नाही. हे दुर्भाग्य आहे, हे दुर्दैव आहे. कोण असं भांडलं नाही. मला आत्ता कोणी विचारलं नाही, दादा आम्हाला ते वाटणी मिळो न मिळो, पण बापाचं माळ आहे ना ते वारी मलाच मिळाला पाहिजे असं म्हणून समोर येणारा व्यक्ती जर कोण असेल तर तोच भाग्यवान आहे, तोच भाग्यवान आहे, तोच भाग्यवान आहे. पण काय आहे, लौकिक नाशिवंत गोष्टीसाठी प्रत्येकाच्या मनामध्ये तळमळ आहे. पण अशी भावना येणं हे फार अवघड आहे. मी अमुक माझ्या वडिलाची परंपरा सांभाळणं ही माझी मिराशी, ठाव दिला तुझे पायापाशी, ही माझी मिराशी. माझ्या वडिलांनी जी परंपरा घातली, माझ्या वाडवडिलांची जी वारी आहे, माझ्या वाडवडिलांनी जो घरात घालून दिलेला नेम आहे, पारमार्थिक नेम आहे, ही माझी खरी मिराशी. मिराशी म्हणजे काय? माझी हक्क. मिराशी म्हणजे हक्क, माझी झागिरी, हे माझं हक्क आहे. परमार्थात मला मिळाला पाहिजे, बापाचा वाटा परमार्थातला वाटा मला मिळाला पाहिजे. ही वृत्ती येणं फार अवघड आहे. आणि ही वृत्ती जर आली तर त्याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलंही मोठं नाही. ते भाग्य आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, ती वृत्ती मनामध्ये यायला पाहिजे. ते येण्याकरता उगे येत नाही. बहुत सुकृताची जोडी. बहुत एका जन्माचं सुकृत नव्हे, अनेक जन्माचं सुकृत. तिळ तिळ पुण्य साचा पडे. अनेक जन्मातलं थोडं 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 जे पुण्य आहे, त्या पुण्याचा एक मोठा गट्टा व्हावा लागतो. आणि मग त्या पुण्याईच्या जोरावर आपण या मार्गामध्ये येतो. सगळेच या मार्गामध्ये येतात असा प्रकार नाही. येतात, सगळेच येत नाहीत.
आंब्याच्या झाडाला मोहर येतो. मोहर म्हटलं कळलं ना? मोहर आल्यावर त्या मोहरामध्ये प्रत्येकामध्ये आंबे असतात, पण सगळेच आंबे तयार होतात असं नाही. ಮಾವಿನ ಗಿಡವ ಒಳಗ ಏನು ಹಣ್ಣು ಬರುವುದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಏನು ಹೂವು ಬರ್ತದಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಇರ್ತದೆ. ಅದರ ಪರಿಪೂರ್ಣ ಮಾವಿ ಹಣ್ಣು ಎಲ್ಲನ ಹಣ್ಣು ತಾಗ್ತದಂತ ಬರೋದಿಲ್ಲ. ಕೆಲವು ಆವಾಗ ಗಾಳಿಯಿಂದ ಇದರಲ್ಲಿಂದ ಬಿದ್ದು ಹೋಗ್ತದೆ. ಕೆಲವು ಹಣ್ಣುಗಳು ಉಳಿತದೆ. ಅದು ಹಣ್ಣು ಪಕ್ವ ಆಗೋದು ಬಹಳ ಕಠಿಣ ಆಗ್ತದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ದೊಡ್ಡದ ಆದರೂ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ತ್ರಾಸದ. ಗಾಳಿ ಬರ್ತದೆ, ಅದು ಬರ್ತದೆ. ಕೆಲವರು ಕಲ್ಲಿನಿಂದ ಒಗಿತಾರೆ, ಕೆಲವರು ಒಗಿತಾರೆ. ಅದರಿಂದ ಕೆಲವು ಸ್ವಲ್ಪ ಹಣ್ಣು ಆ ಗಿಡಕ್ಕೆ ಉಳಿತದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಹಣ್ಣು ತಗೊಂಡು ಬಂದರೂ ಕೂಡ ಮನೆ ಒಳಗೆ ತಗೊಂಡು ಹೋದರೆ ಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ ಹಣ್ಣಾಗೋದಿಲ್ಲ. ಕೆಲವರು ಅದರಾಗ ಬಾದಾಗ್ತದೆ, ಅದರಾಗ ಒಗೆದು ಬಿಡ್ತೀವಿ. ಹಣ್ಣು ಆಗಿ ಮನ್ಯಾಗ ಇಟ್ಟರೂ ಕೂಡ ಕೆಲವು बादागतं. आंबे झाडाला निघतात, सगळेच आंबे घरला येत नाही. त्याच्यामध्ये काही पडतात, काही जळतात, काही लोक खातात, काही टाकून देतात. घरी यायला थोडेच येतात. आणि घरी आल्यावर बी पिकवाला ठेवलं की त्याच्यामध्ये बी काय होतं, पिकवाला ठेवलं सगळे पिकत नाहीत. सगळ्या आंब्याबरोबर येतात, पण काही आंबे नासतात. कळलं का? काही आंबे नासतात. कळलं ना तुम्हाला? निदान घरला आल्यावर ते झाकून पिकू घातल्यावर तर त्यांना पिकाव, पण पिकत नाही. काही नाचतात. कळलं का? काही माळ घालून बिघडतात. कळलं का? हे नासू नये, पण ते नाचतात. ते त्याचं पूर्व पुण्य नाही, दुर्दैव आहे. ते नासून जातं ते पीक. मग त्याला उचलून बाहेर टाकून द्यावं लागतं. थोडेच आंबे उपयोगाला येतात. तसं मनुष्य जन्मामध्ये काही पुष्कळ जन्मतात, पुष्कळ जन्मलेले मरतात, पुष्कळ राहतात, काही शेवटला बिघडतात. आणि काहीच आंबे जेवढे आज देहूला आलेत तेवढे आंबे मात्र चांगले पक्व झालेले आहेत. बाकीचे नासले, ते तिकडे राहिलेले आहेत. हे देहूला आलेले आंबे आहेत ना, हे रसाळ आंबे आहेत. हे आंबे कसे आहेत? रसाळ आहेत, गोमटे आहेत आणि रसाळ आहेत. फळे रसाळ, गोमटे. रसाळ बी असाव आणि गोमट बी असाव. गोमट बोललं तर चांगलं राहाव आणि खायला त्याच्यामध्ये रस बी भरपूर राहाव. काही जगामध्ये गोमटे आहेत पण रसाळ नाही. काही रसाळ आहे पण गोमट नाही. कळलं का? फणस चांगला आहे, खायला चांगला आहे, रसाळ आहे, पण बघायला चांगलं नाही. ते फणस कसं राहत आहे? असं डबरं राहत आहे. ते काय झालं की पंढरपूरला आणलं होतं, इथं कापले की नाही की बाबा, काय केलं की ते आणलं होतं. येताना मला कोण की दिले होते एकटे. मी बोललो देहूला घेऊन चला ह्याला, तिथं कापवा ह्याला, इथं नको, त्याला तिथं कापवा. ते कसं होतं बोललं तर ते असं मोठं बी होतं, पोट मोठं, डोकं धाकटं, ते पुढे हे त्याला काय बी आकार नाही. म्हणजे बघायला चांगलं नाही, खायला चांगलं होतं. खायला चांगलं आहे. काही बघायला चांगलं आहे, खायला चांगलं नाही.
कडू लिंब, लिंबाचं लिंबोळे येते बघा, ಬೇವಿನ ಗಿಡ ಅದಕ್ಕೆ ಫಲ ಬರ್ತದೆ. ಅದು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಭಾಳ ಚಂದ ಕಾಣ್ತದೆ. ಪಕ್ವಾದಾಗ ಎಷ್ಟು ಚಂದ ಕಾಣ್ತವೆ ಅಂದ್ರೆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಇದ್ದಂಗೆ ಆಗ ನಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಏನು ಅವ್ರ ಕಲರ್ ಭಾಳ ಚಲೋ ಇರ್ತದೆ ಕಲರ್ ನೋಡಕ್ಕೆ. ಎದರದು ಬೇವಿನ ಹಣ್ಣು, ಅದ್ರ ಬೇವಿನ ಹಣ್ಣು ಏನಿರ್ತದೆ ಭಾಳ ಕಾಣಕ್ಕೆ ಚಲೋ ಇರ್ತದೆ. ಆದ್ರೆ ಅದು ಬಾಯಾಗ ಹಾಕಿದ್ರೆ ಹೆಂಗಿರ್ತದೆ, ಅಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಇದು ಅಂದ್ರೆ ನೋಡಕ್ಕೆ ಚಲೋ ಅದ, ಅದರ ರಸಾಳ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಕೆಲವರು ಅದು ರಸಾಳ ಅದ, ನೋಡಕ್ಕೆ ಚಲೋ ಇಲ್ಲ. रसाळ ಇರಬೇಕು ಮತ್ತು रसाळ आणि गोमटे आज या ठिकाणी जे आलेत हे रसाळ आहेत आणि गोमटे आहेत. म्हणून आज आपण सगळे भाग्यवान आहोत, भाग्यवान आहेत की आपण ज्या पंथामध्ये, ज्या परंपरेमध्ये आपण राहिलो त्या परंपरेचा आपल्याला अभिमान आहे. आणि अभिमान ठेवून आपण या मनुष्य जन्माला आल्यावर जे कर्तव्य करायचं आहे ते करण्याकरता आपण तयार झालो. मनुष्य देह ऐसा निध, निध म्हणजे गुप्त ठेवा. मनुष्य जन्मासारखा निध मिळाला तर या जन्माचा उपयोग केला पाहिजे ना, याचा उपयोग झाला पाहिजे. गोष्ट एखादी मिळणं हे भाग्याने येतं, पण मिळालेली गोष्टीचा उपयोग करून घेणं हेही आपल्याला भाग्यानंच मिळतं. उपयोग झाला पाहिजे ना. केवळ या मनुष्य जन्माला येऊन आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 अवस्थेमध्ये जर गेलो तर काही त्याचा उपयोग नाही, काही त्याचा उपयोग नाही. या मनुष्य जन्माला येऊन काहीतरी आम्हाला लाभ झाला पाहिजे, ते प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्या प्राप्ताकरता आपण प्रयत्न केला पाहिजे, ते मिळवला पाहिजे. सहज मिळत नाही, तो सहज मिळत नाही. तर त्याला आपल्याला सहज मिळवण्याकरता प्रयत्न करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, साधन करावं लागतं. मग साध्यानं साध्य होत असतं. साधन करावं लागतं. साधन म्हणजे काय, साधन करावं लागतं. आणि साधन आज आमच्या साधू संतांनी एवढं चांगलं काढून ठेवलं. काल आपल्याला पांडुरंग महाराजांनी, पांडुरंगबुवा वैद्य, नवे महेश महाराज, उमेश महाराज यांनी सगळ्यांनी सांगितलं की या कलियुगामध्ये अत्यंत सोपं आणि सुलभ आणि सोपारी, सुलभ आणि सोपा असा मार्ग दिला. कोणता? सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी घेऊनी नाचा. सोपे वर्म, अगदी सोपं वर्म सांगितलं. टाळ घ्या, दिंडी म्हणजे विणा. दिंडी म्हणजे काय? दिंडीचा अर्थ गावात फिरायचं नाही, विणा. विण्याला दिंडी म्हणतात. ते विणा घेऊन फिरायचं त्याला दिंडी म्हणतात. विणा नाही ते दिंडी होत नाही. विणा असलं तर दिंडी, नाहीतर दिंडी नाही. तर ती दिंडी घेऊनी नाचा. सोपे वर्मा सांगितले संती, टाळ दिंडी घेऊनी नाचा. मला हे सगळं वाचताना कधी कधी वाटतं, संत अवताराला येण्याच्या अगोदर जे जन्मले ते अभागी आहेत. संत अवताराला आल्यानंतर आम्ही जन्मलो हे आम्ही भाग्यवान आहेत, आम्ही भाग्यवान आहेत.
तुकाराम महाराज यायच्या अगोदर ज्ञानोबराय तुकाराम महाराज, माणकोजी महाराज, नामदेव महाराज हे जन्माच्या अगोदर जर आपण जन्मला असतो तर काही उपयोग नव्हता आपल्याला ते साधन करता आलं नसतं. मनामध्ये सद्बुद्धी जरी आली तरी त्या बुद्धीला साधन सोपं नव्हतं, मग आपण ते उद्धार होऊ शकत नव्हतो. पण ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, माणकोजी महाराज, निळोबाराय हे जन्मले आणि यांनी जो सोपे वर्म सांगितलं यांच्यानंतर आम्ही जन्मलो, हे आपण फार मोठं आपल्याला भाग्य आहे. आपण मगच जन्मलो, कारण त्यांनी मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संतते तेणेची पंथे चालू जाता. त्याच मार्गानं गेलं तर कुठल्याही गुंथा येत नाही, कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. सरळ मार्ग आपल्याला दाखवून दिला. त्या सरळ मार्गानं जाण्याकरता म्हणून आपण या मनुष्य जन्माला आलो, हे भाग्य आहे. आणि याच्यानंतर म्हणून मगाशी सांगितलं ना, आपल्याला मोठं भाग्य काय लाभलं सांगू का? या अधिक मासाच्या आणि या सप्त्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे जिवंत राहिलो, हे आपलं भाग्य आहे. जिवंत राहिलो. काल वैशाख महिन्यामध्ये जर मेला असतो तर हा सुख सोहळा आपल्याला पाहायला मिळाला नसता. पण बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो काळाच्या किंवा मृत्यूच्या आहारी, आणि वाचून आलो या सप्त्यावरी. काय या सप्त्यापर्यंत तरी वाचलो. जर करता गेल्या महिन्यात वैशाख महिन्यात मेला असतो तर आपल्याला हे पाहायला मिळालं नसतं. वाचून आलो या सप्त्यावरी. आता सप्त्यानंतर कळलं का? आतापर्यंत वाचलो, मेलो नाही, हे भाग्य आहे. पण आता पुढे तुम्ही म्हणाल हे सप्त्या झाल्यावर जाऊ नका. जावावं म्हणत नाही मी, पण उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुला कधी काय करायचंय तेव्हा कर, पण जेवढं तू पुढे आता आम्हाला याच्यानंतर आयुष्य देणार आहे ते आयुष्य परमात्मा हे तुझ्याकरता आम्ही देणार आहे. ते आयुष्य मी तुम्हाला अर्पण करणार आहे. तुझं चिंतन करणार आहे, तुझंच नामस्मरण करणार आहे, तुझंच भजन करणार आहे. आणि म्हणून आपलं उरलेलं आयुष्य, उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, या काळानं आपल्याला अवकाश दिला, हे आपण राहिलो, हे मोठं भाग्य आहे. तेव्हा यावर्षी आपल्याला अधिक मास प्राप्त झाला. आणि प्रत्येक महाराजांनी सांगितलं अधिक मासाचं फळ काय आहे? अधिकस्य अधिक फलम, म्हणजे अधिकात अधिक. काल पांडुरंगबुवांनी सांगितलं जे तुम्ही कराल ते अधिक होत आहे. अधिक 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 ಅಂದರೆ ಏನು? ಡಬಲ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ. ಅದರ ಡಬಲ್ ಆಗ್ತದೆ. ನೀವು ಎಷ್ಟು ಮಾಡಿರ್ತೀರಿ ಅದಕ್ಕಿಂತ ಡಬಲ್ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅದು ಮಾತ್ರ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಒಂದು ಕೆಟ್ಟದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ ಅದು ಡಬಲ್ ಕೆಟ್ಟದಾಗ್ತದೆ. ಒಂದು ಪಾಪ ಮಾಡಿದರೆ 2 ಆಗ್ತದೆ, 4 ಮಾಡಿದರೆ 8 ಆಗ್ತದೆ. ಕೆಟ್ಟದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ ನಾವು ಉತ್ತಮವಾದ ಕಾರ್ಯ ಮಾಡಿದರೆ 2 ಪಟ್ಟು ಆಗ್ತದೆ. ನಾವು ಯಾವುದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅದನ್ನು 2 ಪಟ್ಟು. ಆದರೆ ನಮಗೆ ಆ ಜ್ಞಾನ ಬೇಕು, ಯಾವುದಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು ಯಾವುದು ಮಾಡಬಾರ್ದು. ಇದು ನಮಗೆ ಪರಮಾತ್ಮ ಬುದ್ಧಿ ಕೊಟ್ಟಾನ. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन ಭವರೋಗ. ನಮಗೆ ಬುದ್ಧಿ ಪರಮಾತ್ಮ ಕೊಟ್ಟಾನ. ನಾವು ಬುದ್ಧಿಯಿಂದ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಈ ಮಾಸದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಉತ್ತಮ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ ಒಂದು ಪಟ್ಟು ಇತರ ಈ ತಿಂಗಳ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿದರೆ ಎಷ್ಟು ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ ಫಲ ಅದ.
ಆದರೆ ಈ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅದು ಫಲ ಏನಾಗ್ತದೆ, ಅಧಿಕಶ್ಯ ಅಧಿಕಂ, ಡಬಲ್ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಧಿಕ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ತೀರ್ಥಯಾತ್ರಾ, ಕ್ಷೇತ್ರಗಮನ, ಪರಮಾತ್ಮನ ದರ್ಶನ್, ಸಂತ ಸಹವಾಸ, ಭಗವತ್ ನಾಮ ಚಿಂತನ್, ಇದು ಎಲ್ಲ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು. ನಾವು 2-3 ವರ್ಷ ನಾವು ಎಷ್ಟು ಮಾಡಿರ್ತೀವಿ, ಈ ತಿಂಗಳದಾಗ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದು ಡಬಲ್ ಆಗಿ ನಮಗೆ ಆ 2 ವರ್ಷದ 3ನೇ ವರ್ಷ ನಾವು ಅಧಿಕ ಮಾಸ ಬರ್ತದೆ, ಅದು ಡಬಲ್ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಧಿಕ ಮಾಸದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಎಲ್ಲನ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಕ್ಷೇತ್ರ ದರ್ಶನ ಆಗಬೇಕು, ದೇವದರ್ಶನ ಆಗಬೇಕು, ಸಂತ ದರ್ಶನ ಆಗಬೇಕು, ಅವರ ವಾಂಗ್ಮಯ ಗ್ರಂಥದ ನಮಗೆ ಚಿಂತನ ಆಗಬೇಕು, ಮತ್ತು ಅನೇಕ ಸಾಧು ಭಕ್ತರ ಜನರದ ಸಹವಾಸ ಆಗಬೇಕು. ಆ ಒಂದು ವಿಚಾರದಿಂದ ನಾನು 48 ವರ್ಷದ ಮುಂಚೆ ಒಂದು ತಲೆಯಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಬಂತು. ಉತ್ತಮ ಕುಲದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಯಿತು. ಏನಾಗ್ತದೆ, ಉತ್ತಮ ಕುಲದಲ್ಲಿ ಜನ್ಮ ಆದರೂ ಕೂಡ ಉತ್ತಮ ವಿಚಾರ ಮಾಡುವಂಥ ಬುದ್ಧಿ ವಿಚಾರ ಬರೋದು ಭಾಳ ಕಷ್ಟ ಅದ. ಎಷ್ಟೋ ಜನರು ಉತ್ತಮ ಮಣಿತನದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಈ माझ्या वडिलाची मिरासी तुझी ಚರಣ ಸೇವಾ ಪಾಂಡುರಂಗ, ಈ ವೃತ್ತಿ ಬರುವುದು ಭಾಳ ಕಷ್ಟದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಯಾವ ಸದ್ಗುರು ಮಾಣ್ಕೂಜಿ ಮಹಾರಾಜ್, ಬುದ್ಲೆ ಮಹಾರಾಜ್ ಇವರ ನನ್ನ ಕಡೆ ಖರೆ ಅಂದ್ರೆ ನಾ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಿ, ಯಾವ ಪ್ರಕಾರದ ಸಾಧನೆ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಒಂದೇ ಒಂದು ಪುಣ್ಯ ಅಂದರೆ ಸದ್ಗುರು ಮಾಣ್ಕೋಜಿ ಬೋದ್ಲೆ ಮಹಾರಾಜ್ ಇವರ ಕುಲದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಇದೇ ಒಂದು ಮಹತ್ ಪುಣ್ಯದ, ಇದು ಮಹತ್ ಪುಣ್ಯದ. ಏನೋ ಅನೇಕ ಜನ್ಮದ ಫಲ ಇರಬೇಕು. ಆದರೆ ಈ ಕುಲದಲ್ಲಿ ಬಂದರೂ ಕೂಡ ಬರೀ ಮಹಾರಾಜ ಅಂತ ಇದ್ರೆ ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ಏನು ಮಾಡಬೇಕು, ವಾಡವಿ ಮಹತ್ವ ವಡಿಲಾಂಚೆ, ವಾಡವಿ ಮಹತ್ವ ವಡಿಲಾಂಚೆ. ಆ ಮಹಾತ್ಮರ ಸಂತರ ವಾಂಗ್ಮಯ ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿ ನಾವು ಉದ್ಧಾರ ಆಗಿ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಉದ್ಧಾರ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರ ಸದ್ಬುದ್ಧಿ ಬರುವುದು ಬಹಳ ಕಷ್ಟ. ಪರಮಾರ್ಥ ಕೇವಲ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆದರೆ ಈಗ ಈಚೆ ಕಡೆ ಏನಾಗೈತಿ, ಪರಮಾರ್ಥ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ, ಒಂದು ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುವ ಸಾಧನೆ ಅಂತ ಆಗ್ಬಿಟ್ಟೈತಿ. ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ನನ್ನ ಕಡೆ ಬಂದಿದ್ದ, ನಮ್ಮ ಚಾತುರ್ಮಾಸದಲ್ಲಿ ಅಲ್ಲೇ ಕ್ಲಾಸ್ ನಡೀತದೆ ಪಂಢರಾಪುರದಾಗ. ನಮ್ಮ ಜಯವಂತ್ ಮಹಾರಾಜರು ಪಾಠ ಹೇಳ್ತಾರೆ. 100 ಹುಡುಗರು ಚಾತುರ್ಮಾಸದಾಗ ಬರ್ತಾರೆ, 100 ಹುಡುಗರು ಬರ್ತಾರೆ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ, ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಅದರಾಗ ಒಂದು ಹುಡುಗ ನನಗೆ ಬಂದು ಭೇಟಿ ಆದ. ಆ ಪಾಠ ಮುಗೀತು, ನಾನು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಟು ಮೇಲೆ ಕುಂತಿದ್ದೆ. ಬಂದ ನನಗೆ ಕೇಳ, ಚಲೋ ಮೃದಂಗ ಬಾರಿಸ್ತಿದ್ದ, ಉತ್ತಮ ಕಲಾಕಾರ, ಚಲೋ ಮೃದಂಗ, ಅವನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ದ. ಆದರೆ ಹಲ್ಕ ಬಂದು ಕುಂತ. ನಾನಂದೆ, ಏನಪ್ಪ ಎಷ್ಟು ಚಂದ ಪಕ್ವಾದ ಬಾರಿಸ್ತಿ, ಎಲ್ಲ ಚಲೋ ಅದ. ಅವನೇನು ಹೇಳ್ದ, ನೈ ದಾದಾ मला कीर्तन शिकायचं आहे अंदा, दादा मला कीर्तन शिकायचं आहे अंदा. कीर्तन शिकायचं, कशाला शिकतो? नाही कीर्तन शिकायचं. म्हणून तेवढं चांगलं मृदंग वाजवता, एवढं चांगलं पकवाज वाजवता. नाही मला कीर्तनकार व्हायचं आहे. मी मला कशाला कीर्तनकार व्हायचं आहे तुला? मृदंगमध्ये अजून कला वाजव. मृदंग हे सामान्य नाही, इंद्राचं वाद्य आहे. अरे तू मृदंगमध्ये देवाला अडव ना. अरे मृदंगमध्ये एवढं ताकद आहे, गुरु बिघडलं तरी ते गुरुला बरोबर करायचं ताकद मृदंगमध्ये आहे. माहिती आहे, मच्छिंद्रनाथ बाईच्या राज्यामध्ये गेला, मच्छिंद्रनाथ बिघडला,
गुरु बिघडला, त्याचा शिष्य गोरख शिष्य होता. ते गुरु बिघडला, गुरुला कसं लई नाव म्हणून त्यानं मृदंग वाजवला. चलो मच्छिंदार गोरख आया. अरे मृदंगमध्ये एवढं ताकद आहे, ते सोडून तू महाराज कशाला होता. त्यानं मला काय बोलला, नाही मृदंग वाजवणाऱ्याला लई थोडं देतात पैसे, कीर्तनकाराला लई देतात मला. म्हणजे पैशासाठी कीर्तन करा शिकायचं त्याला. मी म्हणलं तुला पैसे मिळवासाठी कीर्तन करा झालं तर जयवंत महाराजाकडं 4 वर्ष अभ्यास केलं तर मी तू कीर्तनकार होत नाही. माझ्याकडे ये, तुला 2 दिवसात कीर्तन करतो, तुला तयार म्हणलं. ये इथं तुला शिकवतो बेटा. ಅಂದ್ರೆ ಏನು, ಪರಮಾರ್ಥ ಎದಕ್ಕಾಗಿ ಇದು ಪರಮಾರ್ಥ, ಎದಕ್ಕಾಗಿ ಕೀರ್ತನೆ, ಎದಕ್ಕಾಗಿ ಭಜನೆ, ಎದಕ್ಕಾಗಿ ದಿಂಡಿ, ಇದರ ಮೂಲ ಕಾರಣವೇ ನಮ್ಮ ಮರ್ತು ಬಿಟ್ಟಿವಿ ನಾವು. ಇದರ ಮೂಲ ಏನದ, ಫಾಯ್ದೆ ಏನೋ, ನಮಗೆ ಫಾಯ್ದೆ ಇದೋ ಒಂದು ಗೊತ್ತು, ಕಾಯಿ ತಳಗ ಒಂದು ಪಾಕೆಟ್, ಇದೇ ದೃಷ್ಟಿ ನಮಗದ. ಮೂಲಭೂತ ಅದ ಅಲ್ಲ. ಮೂಲ ನಮ್ಮ ಜೀವನದ ಕೃತಾರ್ಥತ, ನಮ್ಮ ಜೀವನದ ಉದ್ಧಾರ, ನಮ್ಮ ಜೀವನದ ಧನ್ಯತಾ, ಇದೇ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅದು. ಕೀರ್ತನ ಸಾಮಾನ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾನು ದಿವಸ ನೋಡ್ತೀನಿ ಎಷ್ಟೋ ಜನ ಕೀರ್ತನ ಟೈಮ್ಗೆ ಇವತ್ತೇನು ಅಡ್ಡೆ ಇಲ್ಲ, ಇವತ್ತೇನು ಆರಾಮ್ ಹೊರಗೆ ಕುಂದ್ರಕ್ಕೆ ಜಾಗ ಇಲ್ಲ, ಮಳೆ ಬಂದುಬಿಟ್ಟೈತಿ, ಇವತ್ತು ಗದ್ದಲ ಫುಲ್ ಆಗ್ತದೆ, ಇದು ಮಂಟಪ ಫುಲ್ ಆಗ್ತದೆ. ಪ್ರತಿ ದಿವಸ ಅಲ್ಲಿಂದ ಎಬಸ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಚಲ ಆತ್ಮಸ ಕೀರ್ತನ ಮರ್ಯಾದೆ ಅದ. ಕೆಲವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೀರ್ತನವು ಕುರ್ಚಿಗಳು ಹೀಗೆ ಹಾಕಿ ಕುಂತಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕಾಲು ಚಲೋ ಇರ್ತಾವೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಓಡ್ಕೋತ ಬರ್ತಾರೆ. ಬಂದು ಕೂಡಲೇ ಇಲ್ಲಿ ಕುರ್ಚಿ ತೊಗೊಂಡು ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕುಂದಿರ್ತಾನೆ. ಜವಣಾಲ ಚಲ ಅಂದ್ಕೊಂಡು ಕುರ್ಚಿಲಿಂದ ಓಡ್ಕೋತ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಆದರೆ ಕೀರ್ತನ ಕೇಳೋ ಟೈಮ್ ಮಾತ್ರ ಕುಂದಿರ್ತಾನೆ ಅವ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ. ಯಾಕೆ? ಇದು ಏನು ಮರ್ಯಾದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕೀರ್ತನ ಮರ್ಯಾದೆ ಇಲ್ಲ. ಕೀರ್ತನಕಾರರ ಮುಂದೆ ಹೇಗೆ ಕುದುರಬೇಕು, ಅವ್ರ ಮುಂದೆ ಹೇಗೆ ಇರಬೇಕು. ಇದು ಕೀರ್ತನ ಅಂದರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ತಮಾಷೆ ಅಲ್ಲ. ಇದು ಕೀರ್ತನ ಅಂದರೆ ಭಗವತ್ವ, ಸ್ವತಃ ಭಗವಾನ್ ಪರಮಾತ್ಮ ಎಲ್ಲಿ ಕೀರ್ತನದ ಅಲ್ಲಿ ತೇಥೇ ದೇವೋಭ, ಅಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಭಗವಾನ್ ಪಂಡರನ ಟಾಳ ತಗೊಂಡು ನಿಂತಿರ್ತಾನೆ, ಭಜನೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ. ಅವ್ರ ಮುಂದೆ ನಾವು ಹೇಗೆ ಇರಬೇಕು, ಹೇಗೆ ಕುದುರಬೇಕು. ಪಾಂಡುರಂಗ ಯಾವ ರೂಪದಿಂದ ಇರ್ತಾನೆ ಅದು ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ, ಟಾಳ್ಕರಿ ಒಳಗೆ ಇರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪದ್ಧತಿ ಅದ, ಮೊದಲೇ ಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಪದ್ಧತಿ ಅದ. ಏನು ಪದ್ಧತಿ ಅದ ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ನನಗೂ ನೋಡಿರಬೇಕು. ಈಗ ಜಯವಂತರಿಗೂ ನೋಡ್ತೀರಿ, ಯಶವಂತರಿಗೂ ನೋಡ್ತೀರಿ. ನಾವು ಕೀರ್ತನ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು, ಈ ಶೆಲ್ಲೆ ಕಟ್ಟೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಹಿಂದೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ, ಮುಂದೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ, ಎಲ್ಲ ಟಾಳ್ಕರಿ ಅವ್ರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದು ಪದ್ಧತಿ ಯಾಕದ ಅಂದರೆ, ಈ ಟಾಳ್ಕರಿ ಒಳಗೆ ಪಾಂಡುರಂಗ ಪರಮಾತ್ಮ ಯಾರ ರೂಪಲ್ಲಿಂದ ತಾಳು ತೊಗೊಂಡು ನಿಂತಿರ್ತಾನೆ ಆ ಪಾಂಡುರಂಗನ ನಮಸ್ಕಾರ. ಮುಂದೆ ನಮಸ್ಕಾರ ಇಲ್ಲ, ಪಾಂಡುರಂಗ ಮುಂದೆ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಟಾಳ್ಕರಿ ಒಳಗೆ ಇರ್ತಾನೆ ಅಂತ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಅದ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಕೀರ್ತನ ಸಂಪ್ರದಾಯ ಪರಂಪರ ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕು, ಎಲ್ಲಿ ಕುಂದಿರಬೇಕು, ಇದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ. ಎಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಯಾಕೆ ನಾವು ಹಾವೇಶ್ ಕುಂತಿರ್ತೀವಿ, ಯಾಕೆ ಬಸ್ತಾರೆ, ಯಾಕೆ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತದೆ ಅವರಿಗೆ. ನಾನು ಈಗ ಈ ವರ್ಷ ಯಾರಿಗೆ ಏನು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಕುಂತೀನಿ ಈಗ. ಆದರೆ ಏನು ಮಾತಾಡೋಕೆ ಹೋದ್ರೆ ಕಾಯ್ರೆ ಮಹಾರಾಜ್ ತಿತ್ತ ಗೆಲ್ಲವ್ರು ಲೈ ಓಡಾಡ್ತೈತ್ರಿ, ಮಹಾರಾಜ್ ಲೈ ಕಲ್ತಾತ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೂ ಈಗ ಜನರು ಬೇಕು, ನಮಗೂ ಹವ್ಯಾಸ ಆಗಿಬಿಟ್ಟೈತಿ. ಈಗ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಮಂದಿ ಕೂಡಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಏನೋ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ. ಏನು ಮಾಡೋದು ಮಾಡ್ರಿ ಪಾಪ, ಸಪ್ತಾಹಕ್ಕೆ ಬರ್ರಿ ಅಂತೀನಿ. ಏನು ಮಾಡೋದು, ನಾನು ಸಪ್ತಾಹ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಾಗ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ, ಎಲ್ಲರೂ ಬರ್ರಿಪ್ಪ, ಟಾಳ್ಕರಿಯವರು ಬರ್ರಿ, ಗಾಥಾ ಪಾರಾಯಣ ಮಾಡೋರು ಬರ್ರಿ, ಯಾರಿಗೆ ಮಾಡೋಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಕುಂದ್ರಕ್ಕೆ ಬರ್ರಿ, ಕುಂದ್ರದು ಆಗೋದಿಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕ್ರಿ, ಅದೂ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಊಟ ಮಾಡಿ ಮಕ್ಕೋರಿ, ಆದ್ರೆ ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ಇಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ಈ ಸಂಪ್ರದಾಯ, ಈ ಪರಂಪರ ಅತಿ ಉತ್ತಮವಾಗಿ ಸಂಪ್ರದಾಯದ. ಅಧಿಕ ಮಾಸದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಉದ್ಧಾರ ಆಗಬೇಕು, ನಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಈ ವಿಚಾರ ಮಾಡೀನಿ. ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ಈಗ ಎಷ್ಟೋ ಜನರು ಹೊಗಳ್ತಾರೆ, ದಾದಾವ್ರು ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದರು, ದಾದಾವ್ರು ಹಂಗೆ ಮಾಡಿದರು, ದಾದಾವ್ರು. ನಿನ್ನೆ ನಮ್ಮ ಜಿ ಪಿ ರಾವರು ಎಲ್ಲ ಮಾಣ್ಕೂಜಿ ಮಹಾರಾಜರ ಚರಿತ್ರೆ ಹೇಳಿದರು. ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದಾದಾವರು ಎಲ್ಲ ಸಂಪ್ರದಾಯ, ನಮ್ಮ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜ, ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅಡ್ಡಾಡಿ ಇದು ಮಾಡಿದರು.
ಆದರೆ ಖರೆ ಅಂದರೆ ಇದು ನೋಹೇ दास खरा, नोहे दास खरा परी हा झाला हा डांगोरा. ನಿಜವಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನ ಸೇವಾ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಏನು ಡಾಂಗೋರ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಎಲ್ಲ ಕಡೆ ಡಾಂಗೋರ ಹೊಡಿತಾರಲ್ಲ, ಹಂಗೆ ನಂದು ಒಂದು ಡಾಂಗೋರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೊಡೆದಾರ. ದಾದಾರು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಯಾರ, ದಾದಾರು ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಇಲ್ಲ, ಅದು ಸುಳ್ಳು ಡಾಂಗೋರ. ಅದು ಅಷ್ಟೇ ಏನೋ ಸೇವಾ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಆಗಲಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಮಾಡಬೇಕು ಅಷ್ಟು ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ನನ್ನ ಕಡೆ ಅಷ್ಟು ಪುಣ್ಯನೂ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಗೆ ಪುಣ್ಯ ಎಲ್ಲ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಒಂದು ಪರಮಾತ್ಮ ನನ್ನ ಕಡೆ ಇದು ಉಪಾಧಿ ನನಗೆ ಹಚ್ಚಿದ್ದಾನೆ. ಈ ಪರಮಾರ್ಥದ ಉಪಾಧಿ ಪ್ರತಿ ಅಧಿಕ ಮಾಸದಲ್ಲಿ ಸಪ್ತಾಹ ಮಾಡಬೇಕು. ಇದರ ಒಳಗಿನ ಉದ್ದೇಶ ಅಂದ್ರೇನು? ಈ ವಾರ್ಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅದ. ಆದರೆ ಇದು ಎರಡೂ ಸಮಾಜ ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಆನಂದ ಒಬ್ಬರ ಕಡೆಯಿಂದ ಒಬ್ಬರು ಆನಂದ, ಪರಮಾರ್ಥಿಕ ಆನಂದ ಲುಟಾಸಬೇಕು. ಇವರು ಎಷ್ಟು ಪಾಠಾಂತರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವರು ಚಾಲಿ ಹ್ಯಾಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇವರು ಹ್ಯಾಂಗೆ ಭಜನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವರು ಅದನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಅದು ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬಂದು तुला केवढं लेकरं बा, का करायचं तुला लेकरं घेऊन मला केवढं तर राहू दे, तुला का करायचं नाही. पोरगी आहे का लग्नाला? आमचं एक पोरगं आहे. ಅಲ್ಲಿ ಸಪ್ತಾಹದಾಗ ಬಂದು पोरಗ ಅಂತ ಯಾಕೆ ನೋಡ್ಕೊತ ಕುಂದಿರ್ತಾರೆ? ಸಪ್ತಾಹಕ್ಕೆ ಬಂದು ಅದನ್ನು ಆ ಕಡೆ ವಿಚಾರ ಮಾಡೋಣ. ಎಲ್ಲರೂ ಸಪ್ತಾಹಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಬಂದ ಕೂಡಲೇ ನನಗೆ ಕೇಳಬೇಕು, ಖರೆ ಅಂದ್ರೆ ಮಹಾರಾಜ್ गाथा ಇವತ್ತು ಕುಂತ್ರೆ ನಡೀತೈತೇನೋ, गाथा कुंदरलेनो ಅಂತ ಕೇಳಬೇಕು. ಇಲ್ಲ, काय हो महाराज तुम्ही असं सप्ताह करून घेत बसलावं, आमचं पोरग्याला कटलं तर पोरगी बघताव की नाही ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ನಾನು आता काय मी आता सप्ताह करायचा सोडून पोरी बघत फिरू? मी कुठलं काय करू? नाही हो, त्यांना जरा तुम्ही बोललं तर काम होतं आहे म्हणतात. ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಅದ್ರಾಗ ಹಾಕ್ಕೋತಾರೆ ಹೊರಟು. ಇದು ಅಲ್ಲ, ಖರೆ ನಿಜವಾಗಿ ಅದು ಇರಲಿ, ವಿನೋದ ವಿಚಾರವಿರಲಿ. ನಿಜವಾಗಿ ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಉದ್ಧಾರ ಪರಮಾರ್ಥ ಆಗಬೇಕು. ಈ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇದು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಎಷ್ಟೋ ಜನರು, ಸಾವಿರಾರು ಜನರು ನನ್ನ ಮೇಲೆ ಒಂದು ಪ್ರೇಮ ಇಟ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲೇ ದೇಹು ಎಲ್ಲೇ ನಮ್ಮ ನಿನ್ನೆ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಜಯವಂತ ಮಹಾರಾಜ್, ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರು, ಹಾವೇರಿ, ದಾವಣಗೆರೆ, ನಾಶಿ, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ, ಎಲ್ಲಿಂದ ಕೊಪ್ಪಳ, ಎಲ್ಲಿಂದ ಹೊಸಪೇಟೆ, ಇಷ್ಟು ದೂರದಿಂದ ಲಕ್ಷ್ಮೀಶ್ವರ ಬಂದಿರಿ. ಇಷ್ಟು ದೂರದಿಂದ ಅದರ ಕಾರಣ ಏನು? ನನ್ನ ಮೇಲೆ ಇದ್ದಂಥ ಪ್ರೇಮ. ನಿಜವಾಗಿ ನನ್ನ ಮೇಲೆ ನಾನು ಏನು ಜನರಲ್ಲಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳ್ತಿರ್ತೇನೆ, ನಾನು ಏನು ಕಮಾಯಿ ಮಾಡೀನಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಕಮಾಯಿ ಮಾಡೀನಿ. ಈ ಸಮಾಜದ ಒಂದು ಪ್ರೇಮದಲ್ಲ, ಈ ಪ್ರೇಮವನ್ನು ಕಮಾಯಿ ಮಾಡೀನಿ. ನೀವು ಲಗ್ನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಮಗೆ ಆಮಂತ್ರಣ ಕೊಟ್ಟರು ಕೂಡ, ಎಷ್ಟೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಆಮಂತ್ರಣ ಲಗ್ನಕ್ಕೆ ಯಾರು ಬರೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅಧಿಕ ಮಾಸದ ಸಪ್ತಾಹ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ, ಕೇಳಿದರೂ ಸಾಕು ಅಷ್ಟೇ ಬಂದಾರೆ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಪತ್ರಿಕಾ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೇಳಿಲ್ಲ. ಆದರೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೇಮದಿಂದ ಬಂದಿರಿ. ನಿಮ್ಮ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಆಗ್ತದೆ. ಏನದ, ಈಗ ಎಷ್ಟು ಜನರು ಸಂಭಾಳಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಭಾಳ ಕಠಿಣ ಅದ. ಒಂದು ಮನೆ ಒಳಗೆ 2 ಬೀಗರು ಬಂದ್ರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟೋ ಓಡಾಡ್ದಾಗ್ತದೆ, ನಮ್ಗೆ धावपळ ಆಗ್ತದೆ. अकस्मात बीगर ಬಂದ್ರೆ ನಮಗೆ ಓಡಾಡಾಕಬೇಕಾಗ್ತದೆ. काय हो तुम्ही पहिलेच कळवाव की नाही, फोन कराव की नाही, बोलाव की नाही ಅಂತೀವಿ. ಸಾವಿರಾರು ಜನರು ದಿವಸ ಎಷ್ಟೋ ಜನರು ಬರ್ತಾರೆ, ಎಷ್ಟೋ ಜನರು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಇಲ್ಲೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗ್ತದೆ. ಇವತ್ತು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಸ್ವಲ್ಪ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ಗೆ ನಾಷ್ಟ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಯಿತು ಅಂತ. ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಯಿತು. ತಾಬಡ್ತೊಪ್ಪು ಹಿಂದಾಗಡೆ ಅವರು ಮಾಡಿದರು, ಆದರೆ ಕಡಿಮೆ ಆಯಿತು ಅಂತ. ನಾನೊಂದೇ ಒಂದು ತಿಳ್ಕೊರಿ, ನಮ್ಮ ಸಪ್ತಾಹ ಒಳಗೆ ಇಷ್ಟಂತ ನೀವು ಲೆಕ್ಕ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ್ರಿ. ಹುಡುಗರಿಗೆ ಹೇಳೀನಿ, ಪ್ರತಿ ದಿವಸ 100-200 ಮಂದಿ ಹೆಚ್ಚು ಬರ್ತಾರಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನೀವು ಅಡುಗೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಚಾಲೂ ಮಾಡಿರಿ. ಆದರೆ ಬರೋಬ್ಬರಿ ಆಗ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತದ ನಿಮಗೆ ಇರೋ ಜಾಗ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆ ಒಳಗೆ ಅಡ್ಡಾಡೀನಿ. ನಿಮ್ಮ ಮನೆ ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ಸೌಕರ್ಯ ಅದ, ಎಷ್ಟು ಆನಂದ ಅದ, ಅದು ನನಗೆ ಗೊತ್ತದ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ, ಅವ್ಯವಸ್ಥೆ ಅದ. ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ, ಅವ್ಯವಸ್ಥೆ ಅದ. ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಹಾಲ್ನಾಗ, ಎಲ್ಲರ ರೂಮ್ನಾಗ, ಎಲ್ಲರ ಬ್ಯಾಗ್ನಾಗ ಬಿಟ್ಟು ನೀವು ಇಷ್ಟೊಂದು ತ್ರಾಸು ಇಟ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಮೇಲೆ ಪ್ರೇಮ ಇಟ್ಕೊಂಡು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಿ, ನೀವು ಇದ್ದೀರಿ. ಇದೇ ಒಂದು ನನ್ನ ಮೇಲೆ, ನನ್ನ ಸಂಪ್ರದಾಯ ಮೇಲೆ, ನಮ್ಮ ಮನೆತನದ ಮೇಲೆ ನಿಮ್ಮದು ಏನು ಪ್ರೇಮದ, ಆ ಪ್ರೇಮಕ್ಕೆ ನಾನು ಸಾಷ್ಟಾಂಗ ದಂಡವತ್ತು ನಾನು ಹಾಕ್ತೀನಿ. ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಇಷ್ಟು ಪ್ರೇಮ ಬಂದಿನ ನನಗೆ ಇದೇ ಆನಂದದ.
ನಾ ಜೀವನದಾಗ ಏನು ಕಮೈ ಮಾಡೀನಿ ಅಂದ್ರೆ ಇದೇ ನೀವೇನಾದಿರಲ್ಲ ಇದೇ ನನಗೆ ಕಮೈ ಅದ. ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಶರೀರ ಇದು ಅದ. ನನಗೆ ಭಾಳ ಹುಡುಗರು ನಮ್ಮ ಮೂರೂ ಮಕ್ಕಳು ನನಗೆ ನಿನ್ನೆಯಿಂದ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿದ್ದವು. दादा तुम्ही काहीतरी कार्यक्रम करा हे सप्त्यामध्ये. काय झालं आहे, माझं शरीर आता जरा थकलं आहे. आता कीर्तन करायचं म्हणलं तर मला बसून कीर्तन करावं लागतं आहे. काय बसून कीर्तन करावं लागतं आहे. पत्रिका प्रिंट करताना मी आमचं तिन्ही मुलाला सांगितलं, माझं कीर्तन तुम्ही छापू नका, माझं कीर्तन ठेवू नका. ते म्हणले का दादा, तुमचं कीर्तन नाही ते तुम्हीच असं कसं काय? नाही, का नाही तर देहूमध्ये नाही, बाहेर मी कुठल्या बी गावाला करेन खुर्चीवर बसून, पण देहू, आळंदी, पैठण, पंढरपूर मी तिथं बसून कीर्तन करणार नाही. का? ते अधिष्ठान आहे, त्यांच्यासमोर मी बसून कीर्तन करायचं मला नको आहे. म्हणून मी त्यांना म्हणलो माझं कीर्तन ठेवायचं नाही, मी कीर्तन करणार नाही. मी देहूला करणार नाही, आळंदीला करणार नाही, कुठेही करणार नाही. क्षेत्र कुठं आहे? पंढरपूरला सुद्धा अधिक मास एवढं सप्ते चालू आहे, सगळे फडकरी मला बोलतात. मी म्हणलो नाही, तर नाही दादा तुम्ही बसून करा. मी म्हणलो बसणार नाही. जिथं देव आहे, जिथं संत आहेत तिथं मी बसून कीर्तन करणार नाही. मी बाहेर करेन, बाहेर माझ्या शिष्य लोकांच्या गावाला गेल्यावर तिथं बसून करेन, पण अधिष्ठानापुढे अपमान करणार नाही. मी म्हणून त्यांना म्हणलो मी कीर्तन करणार नाही, छापणार नाही. माझं काला ठेवू नका, काय बी ठेवू नका, कार्यक्रम करू नका. तुम्ही काला जयवंतला म्हणलो तुम्ही करा, तू कर काला, तुम्ही करा, सगळं करा, मी बघत बसतो. आता काय बघत बसतो? ते पोरांना मनामध्ये बरं वाटेना. मला काल तिघं बसून म्हणायला लागले, दादा काहीतरी करा, कमीत कमी एक अर्धा तास प्रवचन तर करा, जरा तेवढं तर बोला, काहीतरी करा, तुम्ही काहीतरी बोला. तुम्ही गप्प बसलं तर आम्हाला लोक मला म्हणतात दादाला काय झालं आहे? काय बी झालं नाही मला मला काय झालं नाही, मी लई ठणठणीत आहे. पण क्षेत्र असल्यामुळं मला ते क्षेत्राचं तुकाराम महाराजच्या समोर मी बसून बोलणार नाही, बसून कीर्तन करणार नाही. म्हणून हे करता मी आज काय केलं, बरं ठीक आहे तुमचं इच्छा आहे तर ते प्रवचन करतो. आता थोडं बाहेर कीर्तनाला मी कमी केलं आहे. कीर्तन आता बंद करणार आहे. कीर्तन बंद करणार आहे म्हणजे काय, बाहेर कुठेही गेलं तर उभं राहून जिथं करावं लागतं आहे तिथं कीर्तन करणार नाही. आता हे सगळं काय केलं, मी वाढवलं आहे, संप्रदाय परंपरा सगळं वाढवलं आहे. पण वाढवून दिले एकाचे हाती, वाढवून दिले एकाच्या हाती, हे सगळं वाढवलं आहे. आणि आता मुलांच्या हातात मी देऊन टाकलं आहे, हे तुम्ही आता सांभाळा. का माझा डोळ्या देखत हे पोरं कसं करतात ते बघून मी समाधान मानायचं. मेल्यावर काय करतात ते कशाला, आताच बघतो कसं करतात ते पुढचं. आता मेल्यावर करतात की नाही मला माहीत नाही, पण मी जिवंत आहे तोपर्यंत माझी मुलं काय करणार, कसं संप्रदाय चालवणार, कसं परंपरा चालवणार, हे विचार करायचा आहे. आपला परंपरा असं टिकलं पाहिजे. तिन्ही मुलं असली, तिन्ही मुलामध्ये कुठल्या प्रकारचं तक्रार होऊ नये. कोणी मी मालक तू मालक असं धडपड करायचं नाही. ते कसं करायचं मी एक मार्ग दिला आहे सगळ्यांना. सगळे माझे जवळजवळ 7 लेकरं आहेत. माझे भाव 4, भावाचे लेकरं असे 7 पोरं आहेत. 7ही लेकरं माझ्या आता येत आहेत, सगळे प्रेमान आहेत. पण त्यांना सगळ्याला सांगितले हे पुढे वाढवून दिले, मी आता वाढवलं आहे, तुमचं हातात दिलं आहे, कसं सांभाळायचं आहे ते तुम्हाला मी सांगून ठेवतो, तसंच सांभाळायचं. इथं कोणी मालक म्हणून राहायचं नाही, कोणी मालक नाही. माणकोजी महाराजाचे सगळे आम्ही लेकरं आहोत, त्यांचं सेवक म्हणून इथं सेवा करायचं आहे. इथं मालक पण म्हणून कोणी राहायचं नाही. ते कसं करायचं आहे ते सगळं मी अगदी व्यवस्थित करून ठेवलं आहे. आता पुढे तक्रार येऊ नये, हे मुलगा मालक आला, ते महाराज झाला, हे महाराज झाला, ते तसं झालं, हे फडाचा मालक, ते फडाचा मालक, हे बागलकोट मठ कुणाचं, आळंदी मठ कुणाचं, हे असलं भानगड ठेवलं नाही. मी काय केलं आहे, बागलकोट असू द्या, पंढरपूर असू द्या, धामणगाव असू द्या आणि आळंदीला आता निर्मळ, हे सगळे 4ही मठं मी समाजाकरता ठेवलं. फक्त समाज, याला मुलं अधिकारी नाही. माझी 3ही मुलं मालकं राहणार नाहीत, हे काय राहतील, तिथले सेवक म्हणून राहतील. ते मठ सांभाळायचं, त्याला काय कमी पडलं ते करायचं आहे, समाजाकरता राहायचं. कारण तुम्ही समाजाने मला दिलं, मी समाजाकडनं मागून घेतलं, बांधलं. आळंदीमध्ये आपला मठ त्याला मला एकच, माझ्या काळामध्ये
आमचं वडील गेल्यानंतर मी खूप त्रास भोगला, परमार्थी खूप त्रास झाला. मला पायी प्रवास करावा लागलं, चालत करावं लागलं. माझं घरचं अगदी परिस्थिती कठीण. माझ्या बायकोला रोज रोडवर कामाला जावं लागलं, शेतात कामाला जात होती. पण आज गाडीत फिरायला लागली. हां, तेव्हा रोज लोकांच्यात कामाला जात होती. काय पण आज वैभव दिलं हे माणकूजी महाराज. आणि माझी ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याचं खरं सेवा आहे ते सेवेचं फल चांगल्या रीतीनं आता मिळालेलं आहे. पण हेच कार्यक्रम चांगल्या रीतीनं पुढे टिकावं, कसं ठेवावं, काय करावं याचं रात्रंदिवस माझ्या डोक्यामध्ये चिंतन आहे. हे असंच परमार्थ लाव. फक्त याचा फळाचा मालक माणकूजी बोधले महाराज आहेत. ते महाराज मालक आहेत, ते महाराज सगळं चालवणार आहेत. त्यांच्या आज्ञेनं हे सगळं परंपरा चालेल. मी असो थकलो तरी पुढे हे अधिक मास होऊ दे, कुठल्या आमच्या महिनावारी होऊ दे, आळंदी पैठण आपलं बागलकोट, हे सगळे सप्त मठ कसं चालावं, कसं चालणार याचं सगळं व्यवस्थित मार्ग करून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर नसला तर मी देव होऊन काय कराय. तसं फडाचं मालक तुम्ही असलं तर फडाचा मालक, नाही तर मालक काय करावं. कोण नाही जवळ आलं, भक्त जवळ नाही आलं तर मालक काय करायचा आहे. मालक पण नको, त्यापेक्षा आपणच सेवाधारी व्हावं हे अंतःकरणाची इच्छा ठेवून मी सेवेला आता पूर्णविराम. माझ्या बी लक्षात येईना कीर्तन आहे आता. होय, कीर्तन येईन आहे. मी सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. कुणाला धाडस होईना सांगावं पुरे करा म्हणून, चोपदार बी येईना. झाला ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. चला चला, सद्गुरू बोधराज महाराज की जय.